भारतीय जनता पक्ष उल्वेनोड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कवाण येथील शांतादेवी मंदिरासमोरील मैदानात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते जी.आर. पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, भाऊशेठ पाटील, सुरेशशेठ पाटील, पंडित म्हात्रे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष के.ए. म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, कुंदा मेंगडे, जयवंत देशमुख, विजय घरत, अनंता ठाकूर, सुधा नायक, मोतीराम कोळी, कैलास कोळी, सुनील कोळी, नामदेव ठाकूर, नंदा ठाकूर, स्नेहलता ठाकूर, अरुणा कोळी, किरण देशमुख, अनुसूया पाटील, विश्वनाथ कोळी, पूर्वा वास्कर, जयश्री कोळी, विद्या देशमुख, मनुलाल ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला, तसेच छत्र्यांचेही वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमांचे औचित्य साधून काँग्रेसचे गव्हाण जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष हेमंत ठाकूर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी हेमंत ठाकूर यांच्यासह आगरी समाजाचे अध्यक्ष अनिल भगत, देशमुख समाजाचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख, परशुराम वास्कर, सदाशिव ठाकूर, अशोक ठाकूर, रमेश ठाकूर, गणेश कोळी आदी मान्यवरांसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये कमळ हाती घेतले। या पक्षप्रवेशामुळे गव्हाण विभाग आता काँग्रेस मुक्त झाला आहे। विरोधकांनी नेहमीच चांगल्या कामांना विरोध करण्याचे काम केले, यामुळे अनेक कामांना खीळ बसले असल्याचेही यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले। तसेच हेमंत ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे या भागात भाजपचे बळ वाढल्याचेही यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले। ग्रामपंचायत आपली आहे, रत्नप्रभा घरतांनी कुठलं काम नाही केलं, रत्नप्रभा घरते सरपंच आहेत म्हणून त्यांचं नाव आपण घेतोय, तर आपण त्यांना जाब विचारू शकतो। तुम्हाला महिलांना आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना माझा सवाल आहे की आपल्या भागातलं काम होत नसेल तर रत्नप्रभा घरताना या ऑफिसमध्ये ग्रामपंचायत बसून देऊ नका। त्यांना सांगा तुमचा अधिकार नाही इथं ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसायचा, कारण का आमची ही गरज आहे, आमचं ते काम आहे, तुम्ही का करत नाही। त्यांच्या पाठीशी राहा। मला 100% खात्री आहे तुमची 100% सर्वच्या सर्व कामं झाल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे। सारखी धावपळ करत जाते येत असतात, प्रत्येकाला मागे पडत असतात, पण सरकारी काम आणि अंगाला नाही घाम म्हणतात ना, PWDचं काम म्हणतात, सरकारचा भले पगाराला ताप। तर त्याच्यामुळं शिडको आहे सरकारी, शिडकोचा अधिकारी कोणी निवडून दिलाय का? सरकारनं नेमलेला, त्याला जाब विचारता येत नाही। सरपंचाला जाब विचारायचा आहे, आपल्या भागातून जो तुम्ही जो सदस्य निवडून असेल ग्रामपंचायतीला त्यालाही जाब विचारायचा आहे, आमदाराला जाब विचारायचा आहे। प्रशांत ठाकूर तिकडं किती नाट्यगृह बांधतोय, आंबेडकर भवन बांधतोय, गटार भुयारी गटार योजना आणतोय, मग आपल्या गावात का नको? आपल्या गावचा जो आमदार असेल या भागातून निवडून येणारा किंवा बाकीचे असतील तर त्यांनाही ते आपण विचारणं गरजेचं आहे। अरुण शेठ भगत येतात, भाऊशेठ येतात किंवा बाकी तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्ते सतत काम करत असतो, तर अशा त्यातून ज्यांना निवडून दिलं त्यांच्यावर जबाबदारी आहे। आणि तशा दृष्टीनं आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही आशीर्वाद देत असताना एक गोष्ट नक्कीच सांगतो, तुमचा आशीर्वाद आम्हाला उपयोगी पडणार आहे आणि तुमचा हक्क आमच्यावर चालणार आहे। आम्ही आज मनापासून तुमचं काम म्हणजे तुमचा सत्कार करत आहोत आणि आजच्या तुमच्या शुभदिनी
आता हे हेमंत ठाकूर आणि त्यांचे सहकारी पक्षात आल्या कारणानं या व्यवहारामध्ये आपली कामाचा वेगसुद्धा वाढणार आहे, त्यांची चांगली मदत होणार आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. ज्यांना आम्हाला 68 साली कॉलेज कुठं पनवेलमध्ये नव्हतं, रायगड जिल्ह्यामध्ये फक्त 2 कॉलेजेस होती, शेटना साताऱ्याला जावं लागलं, मी कुठं तर नातेवाईकांच्याकडे पुण्याला गेलो. अशा प्रकारे शिकलेले आम्ही विद्यार्थी दुसऱ्या लोकांना एवढ्या प्रकारचं शिक्षण देण्यामध्ये सहकार्य करू शकू असं मुळातच वाटलं नव्हतं. पण रामशेठ ठाकूर साहेबांनी स्वतःच्या कमाईतल्या अनेक जे काही फायदा मिळतो त्यातले बरेचसे टक्के हे समाजाकरता वापरण्याचं जे तत्त्व त्यांचं आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव सगळ्या ठिकाणी केला जातो. त्यांना जे पुरस्कार मिळाले जी आर पाटील सांगतात, जी आर पाटील साहेब त्यांचे पुरस्कार जे आहेत त्यावेळेला काही लोक त्यांना बोलतात काही पैसे देऊन पुरस्कार घेतात म्हणून, पण त्यांना मला एकच सांगावंसं असतं जे विरोधक आहेत त्यांना, का तुम्ही जे रामशेठ ठाकूर साहेबांचे जे पुरस्कार आहेत त्यांच्या एवढे त्या पुरस्काराच्या किमती एवढे तरी पैसे जनतेकरता खर्च करता का, एवढा माझा त्यांना सवाल आहे. मित्र, आज प्रत्येक ठिकाणी बघाल सिडकोमध्ये काय कोणती समस्या असले रामशेठ ठाकूर पुढे हजर असतात. कोणाचे घर तोडायला आले रामशेठ ठाकूर स्वतः पुढे होऊन आडवे पडतात. टोल नाक्याचा प्रश्न झाला, रामशेठ ठाकूर रस्त्यावर झोपले, तिथं संपूर्ण विरोध केला. गडकरी साहेबांच्याकडे जाऊन आपले दास्तान, चिरला आणि करंजाडा हे 3 टोल संपूर्ण रद्द करण्यात आले. अशा प्रकारचे कामं आपल्या भागाकरता करणारे पुढारी फक्त आपल्याकडे जे दुसरे पुढारी आहेत ते फक्त बोंबा मारत बसणार, कुठलं तरी काहीतरी कारण शोधणार आणि त्याच्यावर टीका करत बसणार. जे कामामध्ये अडथळे आणतात त्यांचं काम कधी यशस्वी होत नाही, पण जे कामामध्ये सहकार्य करतात, जे जनतेला सहकार्य करतात ते यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र आपण निश्चित समजायला पाहिजे. जवळजवळ 45 वर्ष 50 वर्ष आम्ही राजकारणामध्ये आहोत. कितीतरी आमदार बघितले, टीका म्हणून नाही, आमदार निधीतला येणारा पैसा शक्य झाला तर वापरायचा. मला नाही वाटतं 100% कधी कुणी पूर्ण वापरला असेल, पण त्याच्यात पण माझ्या कार्यकर्त्याला काय 4 पैसे कसे मिळतील हा प्रयत्न ते करतात. प्रशांत ठाकूरने आमदार निधी वापरलाच, पण दुसऱ्या आमदारांचा निधी, खासदारांचा निधी, सरकारकडे ज्या ज्या योजना असतील ते सगळे निधी ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणले आणि जिल्ह्याची भरभराट केली. मी जाहीरपणे सांगेन, तुम्हाला विकास पाहिजे असेल, तुम्हाला निश्चितपणे तुमचं भवितव्य या शहरामध्ये घडवायचं असेल, एकच उपाय, रामशेठ ठाकूर साहेबांना आशीर्वादाची भूमिका तुम्ही घ्या. तुम्ही दिलेला आशीर्वाद फुकट जाणार नाही याची गॅरंटी आम्ही सर्व सहकारी त्यांची देतो. ही गोष्ट आपण सर्वांना लक्षात ठेवा. बोलावं अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बोलायला गेलो तर फार गोष्टी बोलाव्या लागतात, पण माझ्यासारखा राजकारणामध्ये आता आरुचे निवृत्तीचं वय आमचं झाले, आता वाघ म्हातारा झाला, काय करणार, गवती खात नाही आणि तो शेळ्या मेंढ्यांच्या आश्रयाला जाऊ शकत नाही, पण वाघाच्या बरोबर राहण्याची तयारी आम्ही ठेवले. म्हणून राजकारणात आम्ही निर्णय घेतले, काही झालं तरी चालेल, आयुष्यातला शेवटचे क्षण आहे तोपर्यंत रामशेठ ठाकूर साहेबांना पाठिंबा व्हा, त्यांच्या कार्याचा पाठिंबा राहावं. हा निर्णय मी नाही, माझ्यासारख्या कितीतरी कार्यकर्त्यांनी घेतले. शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना रामशेठ ठाकूर साहेबांनी कितीतरी कार्यकर्ते मोठे केले, काही विसरले, काहींना आठवणी पडत नाही, बरोबर ना ऋषित, नाव घेण्याची काही गरज नाही आणि अशा लोकांची नावं घेऊन मोठं करण्याची गरज. मी बघितलंय की रामशेठ ठाकूर साहेबांनी आर्थिक मदत केली, राजकीय मदत केली, राजकारणामध्ये फार पुढं नेले, पण ती लोक स्वार्थासाठी रामशेठ ठाकूर साहेबांना आता उलट बोलत जातात. बरं आहे ते उलट बोलले तरी त्यांच्याबरोबर असणारे सगळे हेमंतसारखे कितीतरी कार्यकर्ते आज आमच्याबरोबर आलेत. 6 महिन्यापूर्वी हेमंत त्यांच्या बाजूने ताटपणे राहायचे, त्यांना टाकून तुम्ही आलात, ही गोष्ट आमच्या दृष्टीने निश्चितपणे कौतुकाची आहे. आणि म्हणून पुढच्या आयुष्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांना तुमच्या आशीर्वादाची शिदोरी मिळावे, प्रशांत ठाकूर त्यांच्या कुटुंबियांना आणि आम्हाला सगळ्यांना मिळावं आणि या जगाची सेवा करण्यासाठी, गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य रामशेठना मिळू दे आणि अशाच प्रकारे सेवा ते करत राहतील आणि ते करत असताना सर्वसामान्य माणसाला कधीही विसरले नाहीत.